विराज भारे आउट झालाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय जितेश खानावकर. तो साहिल खानावकर जो एक निर्णायक खेळाडू आहे या संघाचा. नेहमीच चांगला परफॉर्मन्स राहिला या खेळाडूचा. कारण ग्रामीण क्रिकेट खेळत खेळत मात्र हा ओपनमध्ये देखील चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स देत आहे. तो साहिल खानावकर मात्र इथे नॉनस्टॉप एंडला उभा आहे. पण जितेश जो 1 डाऊनमध्ये आलाय पहिल्या षटकातील दुसऱ्या चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज होतोय. कारण कार्तिकेशला पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाली आहे. 38 सर्कलमध्ये क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना, गली पॉइंट, कव्हर, शॉट मिड ऑफ. इथे मात्र कव्हरच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गोळीच्या वेगाने, चेंडू मात्र जाईल सीमारेषा पार. आलाय चौकार. थँक्यू. आपण आभार मानूया त्या प्रेक्षकाचे. नक्कीच थोडेसे प्रेक्षक कारण स्टार्ट आहे, सुरुवात आहे, त्या अनुषंगाने थोडेसे कमी आहे. यानंतर जसा वेळ जाईल तसे प्रेक्षकांची गर्दी वाढेल. तोपर्यंत थोडेसे व्हॉलेंटियर आपले या क्षेत्रामध्ये पाठवा जेणेकरून बॉल देण्यासाठी लगेच विलंब होणार नाही आपल्याला. येस, थँक्यू मित्रा. तर इथे मात्र चौकार आलाय बघा. पहिला चेंडू आपण विकेट पाहिली, त्यानंतर थोडासा टप्पा पडल्यानंतर उचली घेणारा चेंडू होता, त्याला मात्र टॅप करण्याच्या प्रयत्नामध्ये या फलंदाजाला लाभलाय जितेशला, ज्याने चौकार टोकला. इथे मात्र थोडासा चेंडू आतमध्ये आलाय. थोडासा वेगावरती नियंत्रण होता, निश्चितच त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. दरम्यान हा निर्धाव चेंडू येतोय. एक क्षेत्ररक्षक आपण लॉंग ऑफला पाहतोय, दुसरा क्षेत्ररक्षक नक्कीच वाईडिश लॉंग ऑनला पाहतोय. बीटी विकेट आणि वाईडिश लॉंगांच्या मधोमध हा खेळाडू उभा आहे. 2 खेळाडू आता 38च्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. पहिला P1 तर 4 षटकांचा सामना आहे. नक्कीच आजचे प्रत्येक सामने यानंतर प्रत्येक दिवशी आज रूल असेल याची नोंद घ्या. कारण नियमाचा बंधन आहे आणि त्या नियमानुसारच आपल्याला पूर्णपणे चालावं लागतं. नाईट स्पर्धा म्हटली तर नियम आले. कार्तिकेश पुन्हा एकदा ॲटम उर्दू विकेट. हा चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र वाईडिश लॉंगांवरून थोडासा मिड विकेटकडे चेंडू घेण्यासाठी हा क्षेत्ररक्षक पुढे सरसावतो. तोपर्यंत मात्र एकच धाव मिळेल. वेगाने आला होता चेंडूवरती. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाही आहे, कारण साहिलने ओळखलाय की सुरुवात आहे, पहिला षटक आहे. त्या अनुषंगाने कुठेतरी थोडासा नियंत्रण, स्वतःवरती कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने फक्त ही एकच धाव आली आहे. एका धावेने मात्र धावसंख्या 5 वरती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पाहूया. 3 खेळाडू मात्र झेलवरती येतात. इथे मात्र अप्रतिम प्रयत्न होते महेश पाटीलचा. खरोखरच सुंदर प्रयत्न होते. कारण खरोखरच मिड ऑन वरून पूर्णपणे लॉंगॉनच्या दिशेने मात्र सरसावत जाऊन झेल घेण्याचा प्रयत्न त्याने केला. अखेर असं वाटलं की शेवटच्या मोमेंटला हा झेल आता होईल, तर झेल हातामध्ये देखील आला होता, परंतु काहीतरी थोडासा शेवटच्या मोमेंटला तो झेल निसटला आणि इथे मात्र साहिलला मिळालं जीवनदान. आणि पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय. पहिल्या P1च्या या षटकामध्ये तब्बल धावा आल्या, त्या 7 धावा, 1 गडीबाद 7 ठीक आहे. क्या बात आहे, मस्त. SDC सँडी DJ प्रत्येक रात्रीमध्ये अतिशय अप्रतिम त्यांचा सुंदर DJ ऑपरेटिंग आपल्याला पाहायला मिळतंय. इथे मात्र पहिला षटक संपल्यानंतर आता दुसऱ्या षटकामध्ये पाचारण केलं जात आहे. ते विकास अरिवले या गोलंदाजाला मात्र इथे पाचारण केलं जात आहे. परंतु इथे मात्र साहिल खानावकर आणि जितेश खानावकर हे 2 फलंदाज मैदानामध्ये आहेत. काहीतरी मात्र पहिल्या चेंडूवरती विकेट आली, ती विराज म्हात्रेची, आणि नक्की 0वरती ती विकेट होती. त्यानंतर मात्र जितेशने कुठेतरी डाव सावरण्याचा प्रयत्न केलाय.
कारण 4 चेंडूचा खेळ करत असताना 5 धावांचं योगदान दिलंय, त्यामध्ये एक चौकार. त्यानंतर मात्र साहिलने एका चेंडूचा सामना करत असताना 2 धावांचं योगदान दिलंय. ओरफिस होता मारण्याचा प्रयत्न, थोडासा पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता. लॉंगॉनच्या दिशेने मात्र हा चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार. आडवा बात आहे. बघा अप्रतिम प्रयत्न. जितेश खानावकर मात्र या गोलंदाजावरती नक्कीच पहिल्या चेंडूवरती तुटून पडलाय, कारण त्याने पूर्णपणे चेंडूला हेरलं होतं, ओळखलं होतं. शॉट ऑफ प्लॅन इथे मात्र अक्रॉस झालाय आणि चेंडू येतोय फाईन लेगच्या दिशेने मात्र हा आलाय. षटकार. आहो नक्कीच येणार आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव फक्त आपल्या दिबा पाटील साहेबांचंच असेल, या शंका नाहीये. कारण तो आपला अभिमान आहे, स्वाभिमान आहे आणि आगरी कोल्यांचा मान आहे. तिथे मात्र 2 चेंडूमध्ये 2 षटकार. तिसरा येईल का, परंतु नाहीये. गुडघ्याचा वापर करून खेळण्याचा प्रयत्न होता, फुटबॉलचा वापर नव्हता. इथे मात्र थोडासा स्लोअर चेंडू होता. चेंज ऑफ स्पेस, गती परिवर्तन. नक्कीच गोलंदाज विकास आरिवले याच्या माध्यमातून धावसंख्या स्थिर आहे 19 वरती. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. आता मात्र गोलंदाजाने पूर्णपणे जितेशला हेरलाय, ओळखलाय की कोणत्या अँगलने तो खेळतोय, कसा मला चेंडू फेकायचा आहे. कारण 2 चेंडू मात्र त्याने त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये गोलंदाजाने मात्र पूर्णपणे वर्चस्व गाजवलंय जितेशवरती. 2 षटकारानंतर लगातार 2 चेंडू डॉट. पुढे नेण्याचा प्रयत्न होता. कव्हर पॉइंट मधून चेंडू मात्र डीप मध्ये जातोय. एकच धाव मिळेल. कव्हरला क्षेत्ररक्षक उभा आहे. का धाब्यानिशी मात्र धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती 20 वरती. 20 रन, 20 धावा धावफलकावरती. येस, नक्कीच. तर पहिल्या षटकामध्ये शेवटचा चेंडू तो खेळलाय साहिल. स्वप्नील पाटील यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. सन्माननीय स्वप्नील पाटील. इथे मात्र मिस टायमिंग आहे आणि फलंदाज होईल बाद साहिल खानावकर. मोठी विकेट मात्र इथे प्राप्त होते. ती या गोलंदाजाला कल्पेशने मात्र हा झेल टिपलाय आणि अशा रीतीने मात्र 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांती धावफलकावरती धावा आहेत त्या तब्बल 20 धावा. 20. यस, वेळेचा बंधन आहे बघा. कारण यस 15 मिनिटामध्ये तुम्हाला 3 षटकं कंप्लीट करायचे आहेत. असं जर झालं नाही, जास्त वेळ गेला तर मात्र तुमचा 4थ्या ओव्हरमध्ये 38 सर्कलचा जो 5 खेळाडू असतील त्याच्यातून मात्र 1 खेळाडू आतमध्ये येईल, याची नोंद घ्या आपण. खरं काल असं घडलं होतं दिनेश पाटील सर. खरं काल तोंडरे आणि वावंजे असा सामना आपण पाहिला होता. शेवटच्या मोमेंटला मात्र सामना अतिशय क्रिटिकल मोमेंटला असताना देखील टायमिंग अलर्ट न केल्यामुळे, टायमिंगचा बंधन पाळल्यामुळे ते खेळाडू आतमध्ये घ्यावा लागला होता. आणि इथे मात्र 10 मिनिटामध्ये 2 षटकं कंप्लीट केली आहेत या संघाने. चांगला प्रयत्न आहे त्यांचा. इथे मात्र लॉंगॉनच्या दिशेने दूरवरून क्षेत्ररक्षक आलाय, मात्र इथे चेंडू पकडला. त्यानंतर मात्र चेंडू निसटला. तो वेगाने मात्र सीमारेषा गाठतोय. 4 धावा येतील.
यस तर विघ्नेश पाटील गोलंदाज आपण पाहतोय वलप एंड कडून पूर्णपणे क्रॉस होऊन केल्याचा प्रयत्न होता इथे मात्र कारण पूर्णपणे त्यांनी पाहिलं होतं स्क्वेअर लेग आणि फाईन लेग ची दिशा मात्र क्लिअर करायची होती परंतु इथे वेगावरती स्वार होऊन हा चेंडू होता कारण निश्चितच बॅट उठण्या अगोदर मात्र चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये विसावला दरम्यान निर्धाव चेंडू आलाय आणण्याचा प्रयत्न होता थोडासा खालती राहतो चेंडू अलॉंग द कार्पेट एक धाव पूर्ण होते दुसरे धावेचा प्रयत्न तू मै इथे मात्र दैव बलवंत म्हणावे लागतील विकेट किपर आपण पाहतोय रोशन पाटील थोडासा मिस करतो थ्रो आला होता दिनेश पाटील सर थ्रो आला होता परंतु कलेक्टिंग नव्हती कलेक्टिंग झाली असती तर मात्र अर्ध्या पिच वरती मात्र हा फलंदाज होता जितेश बाल बचावतोय आणि तोच फलंदाज मात्र इथे आक्रमक झालाय पाहू शकता आपण नावडं म्हटलं तर नक्कीच या संघाचे बिग सपोर्टर विशाल खानावकर असतील आमचे अशोक खानावकर जे नेहमीच नावडा म्हटलं तर नेहमीच संघाच्या पाठीमागे खंबीर उभे असतात संघ कोणताही असू द्या परंतु त्यांचा प्रेम नेहमीच असतं अशोक खानावकर जर इथे आले असतील तर त्यांना विनंती आहे की यावं आपण व्यासपीठावरती टॅप करण्याचा प्रयत्न होता इथे मात्र क्षेत्ररक्षक येतोय परंतु नाहीये चेंडू सीमापार चौकार तीस धावा धावफलकावरती आणि त्यामध्ये 28 धावांची खेळी साकारतोय तो साहिल जितेश खानावकर 2 धावांची खेळी साहिल खानावकर हो इथे मात्र एज लागते फलंदाज होईल बाद जितेश खानावकर मात्र इथे बाद होतोय एक मोठी विकेट प्राप्त करतोय विघ्नेश पाटील की क्रिकेटसाठी खूप मोठे योगदान आहे नेहमीच प्रत्येक स्टेजवरून नावडा जेव्हा गाव खेळत असतं त्यावेळेला त्या व्यक्तिमत्वाचं नाव येत असतं अशोक खानावकर आणि त्यांचे सुपुत्र आहेत काय ना आशुतोष तर पाहूया आशुतोष आपल्या संघासाठी कितपत योगदान देते हे पाहणं गरजेचं आहे धावफलकावरती धावा त्या तब्बल 30 धावा विघ्नेश पाटीलचा हा पुढचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट क्या बात आहे जबरदस्त आणि तेवढीच चांगली फिल्डिंग पाहायला मिळते महेश पाटीलची क्या बात आहे कॅप्टन आहे खरोखरच दिनेश पाटील सर जर विचार केला ना चेंडू सुटला असता तर नो डाऊट कारण लॉंगॉनचा खेळाडू जोपर्यंत चेंडूवरती येतोय तोपर्यंत मात्र हा चेंडू सीमापार झाला असता आणि महेश पाटील माझे उपसरपंच आहेत क्या बात आहे जबरदस्त तर 3 षटकांचा खेळ इथे संपला आणि 3 षटकानंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 31 धावा 31 यस SDC यस तर इथे मात्र 3 षटकं संपले 3 षटकानंतर धावफलकावरती धावा त्या 31 धावा आणि या 3 षटकामध्ये
ओनली ऑन 18 चेंडू त्यांनी फेकलेले आहेत, एकही अवांतर धाव नाहीये. म्हणजे विशेषता आहे या संघाची, अप्रतिम गोलंदाजी. जरी 31 आल्या असल्या तरी मात्र इथे मात्र व्हॅरिएशन पद्धतीने गोलंदाजी केली आहे. तर या संघाचे बिग सपोर्टर वारदोली संघाचे जीबी स्पोर्ट वारदोली संघाचे बिग सपोर्टर राकेश कथारे हे देखील या सामन्याचा आनंद घेतात. त्यांचं देखील स्वागत आहे. त्याचबरोबर आपले रायगड समालोचक असोसिएशनचे सदस्य उत्कृष्ट समालोचक चेतन मिसाल हे देखील या सामन्याचा आनंद घेत असतील तर त्यांचं देखील स्वागत आहे. इथे मात्र नवीन गोलंदाज आलाय कल्पेश, वैयक्तिक पहिला आणि सांघिक शेवटचा 4थं षटक घेऊन आलाय. परंतु पहिला चेंडू वाईट आहे. बघा 4थ्या षटकाला प्रारंभ झाला आणि 4थ्या षटकाच्या पहिला चेंडू हा वाईट आहे. अवांतरच्या स्वरूपामध्ये ही एक धाव आहे. येस, 18 चेंडू इथे क्लिअर कट, 19वा चेंडू हा वाईट आहे. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक कार्तिकेश मात्र इथे मिस करतोय. फील्ड इथे मिस झाली आहे, कॅच ड्रॉप आहे. 2 धावा मात्र इथे मिळतील त्या फलंदाज आशुतोषला. या 2 धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली ती 34 वरती. 34 रन्स, 34 धावा धावफलकावरती. थोडंसं थंडीचं वातावरण नक्कीच काल देखील 12 नंतर मात्र खूप थंडीचा प्रभाव आम्ही पाहिला. याचबरोबर कोलवाडीचे सन्माननीय आणि बैलगाडा शर्यतीचे शौकीन जनार्दन बुवा अगलावे यांचं इथे आगमन झालेलं आहे. बुवा स्वागत आहे. यस, स्वागत आहे बुवा. नक्कीच नक्कीच आज दत्त जयंती आहे आणि कुठेतरी नक्कीच प्रोग्राम त्यांचा असेलच. परंतु अंकुश शेठ पाटील, स्वामी शेठ पाटील यांच्यावरती असलेलं प्रेम आणि आमदार चषकामध्ये त्यांची उपस्थिती लाभली आहे त्याबद्दल जनार्दन बुवा अगलावे यांचं स्वागत आहे. इथे मात्र विकेट आली आहे. आशुतोष मात्र बाद झालाय. धावफलकावरती धावा आहेत त्या तब्बल 34. क्षितिज म्हात्रे मात्र मैदानामध्ये आलाय. 4थ्या षटकाचा खेळ इथे सुरू आहे. शेवटचा षटक आहे, स्लॉगवर आहे. हाणामारीचा षटक आपण नेहमीच म्हणतो, परंतु इथे मात्र गोलंदाजाचं वर्चस्व पाहायला मिळते. कारण चांगले चेंडू फेकतोय. कारण पहिल्या चेंडूमध्ये देखील झेल उडाला होता, झेल सुटला. त्यानंतर मात्र कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न स्वतः त्याने केला आणि इथे मात्र अजून निर्धाव चेंडू आलाय. धावसंख्या त्याच जागेवरती स्थिर आहे 34 वरती. 34 रन, 34 धावा धावफलकावरती. क्या बात आहे, जबरदस्त फटका आहे. कव्हरच्या दिशेने मात्र खेळून काढलेला हा फटका आहे. चेंडू सीमारेषा पार आलाय चौकार. टायमिंग शॉट होता. अडतीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. क्षितिज म्हात्रेच्या बॅटमधून हा चौकार आलाय. 38 धावा धावफलकावरती. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. शेवटचा षटक इथे सुरू आहे. गोलंदाज आपण पाहतोय कल्पेश पाटील. कल्पेश पाटीलचा हा शेवटचा षटक. 4 चेंडू फेकले गेलेत, अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. थोडासा बॅकफुटवरती आलाय, मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. झेलवरती क्षेत्ररक्षक आहे. इथे मात्र सुटला गेलाय झेल. त्याचा फायदा उचललाय. 2 धावा पूर्ण आहेत. 3ऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धावा इथे पूर्ण होतील. कल्पेश भोईरने मात्र हा झेल सोडला. आता विकेट कीपर मात्र अतिशय थोडासा रागामध्ये आहे. कारण ह्या चुका तुम्ही शेवटच्या मोमेंटला करता त्यावेळेला मात्र त्याचा बॉल टू रन समीकरण आल्यानंतर त्या चुका तुम्हाला भोगाव्या लागतात. पण इथे मात्र 3 धावा आल्यात. जिथे एकही धाव नव्हती, जिथे विकेट प्राप्त होण्याची संभावना, तिथे मात्र या 3 धावा आल्यात. 41 धावा धावफलकावरती. आता मात्र आणण्याचा प्रयत्न, मोठा फटका आहे लॉंगांच्या दिशेने. थोडासा फंबलिंग झालाय. क्षेत्ररक्षक दूरवरून क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत मात्र 2 धावा. आणि आता इथे मात्र वेगळा प्रयत्न नाहीये. 2च धावा होतील आणि इथे मात्र पहिल्या सत्राचा खेळ संपलाय.
आणि 4 षटकानंतर प्रथम फलंदाजी करत असताना SMG नावडे संघ जाऊन पोहोचलाय तो तब्बल 43 वरती आणि 44 धावांची गरज आहे ती GB स्पोर्ट वारदोली या संघासाठी. यस, तर पाहूया आपण या पुढच्या सत्रामध्ये काय घडेल. कारण एका बाजूला SMG नावडे 43 धावाकडून 44 धावांचं आव्हान आहे. त्यानंतर मात्र GB स्पोर्ट वारदोली संघ या धावांचा पाठलाग कशा पद्धतीने करेल हे ऐकण्यासाठी वलिया आमचे साथी समालोचक मित्र आजच्या दिवसामध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत ते वारदोली ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य देखील आहेत आणि शिवभक्त समालोचक म्हणून ज्यांची ओळख आहे दिनेश पाटील सर. आणि याचबरोबर आत्ता ज्यांचं इथे आगमन झालंय ते सन्माननीय जनार्दन बुवा आगलावे कोलवाड यांच्याकडून या स्पर्धेसाठी तब्बल 2000 रुपयाचा डोनेशन आम्हाला इथे पुरस्कृत केलाय. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतोय. थँक्यू. ओव्हर टू यू दिनेश पाटील सर. मन लागो रे लागो रे मन लागो रे लागो रे मन लागो रे लागो रे मन लागो. धन्यवाद. निश्चयाचा महामेरू बहुत जणांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी शेकडो वर्षाची काळरात्र चिरून स्वराज्याच्या मंगलमय प्रकाशानं अवघा असमंत दरवळून टाकणाऱ्या शिवसूर्याला म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो. 2 वेळा खासदार, 4 वेळा आमदार, नगराध्यक्ष अशी असंख्य पदे ज्यांच्या शिरपेच्यामध्ये अगदी सहज डोळत होती. परंतु पैशाच्या श्रीमंतीपेक्षा फक्त आणि फक्त विचारांच्या श्रीमंतीला न्याय देणारा माणूस. शेतकरी जगला पाहिजे, जगाचा पोशिंदा वाचला पाहिजे या शेतकऱ्यासाठी अहोरात्र झटणारे आणि इंग्रजांना कुळ कायदा बदलायला लावणारे आमचे सर्वांचे आराध्य दैवत आदरणीय दिबा पाटील साहेब यांना मानवंदना देतो. आणि खऱ्या अर्थानं आज दत्त जयंती दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा धावत येसी भक्तासाठी ब्रह्मा विष्णू आणि महेश्वरा. सर्वांना दत्त जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि घेऊन चलतोय आमदार चषक 2023चं हे पर्व. मिनी वानखेडे स्टेडियम उगाचच म्हटलं जात नाही. कोणतीही उपाधी मिळण्या अगोदर त्यासाठी बरंच काही कर्म करावे लागतात आणि ते कर्माचं फळ ज्यावेळेला मिळतं त्यावेळेला तुम्हाला मिनी वानखेडे स्टेडियमसारखा मैदान उभा राहतो. अतिशय उत्तम दर्जाचं सुनियोजित आयोजन सालाबादप्रमाणे पुन्हा एकदा आदरणीय अंकुशदादा पाटील असतील, स्वामी पाटील असतील, बालाराम पाटील, प्रकाशजी खाडेकर सर असतील. हॅलो. तर याचबरोबर आमचे सागर पाटील आणि समीर पाटील इथे आले. त्यांना विनंती आहे की आपण देखील व्यासपीठावरती यावं. आपलं स्वागत आहे. सागर पाटील आणि समीर पाटील आपलं सहर्ष स्वागत आहे. किरण पाटील, केशव टेंबे, युवराज पाटील, आशिष पाटील, अरुण पाटील, जीवन पाटील, साहिल पाटील, निशांत पाटील, राहुल डोंगरे या सर्व मंडळींच्या अथक प्रयत्नातून सर्वांच्या एकीतून मात्र हे क्रिकेटचं मैदान पुन्हा एकदा खोलतंय. रजनीच्या कुशीत खेळली जाणारी ही स्पर्धा पुन्हा एकदा सजते. तर सर्वांचं एकदा तमाम क्रीडा रसिकांचं आमदार चषक 2023च्या पर्वामध्ये आजच्या दुसऱ्या रजनीमध्ये मी दिनेश पाटील बेलवली सर्वांचं स्वागत करतो आणि घेऊन चलतोय आजच्या या पहिल्या सामन्याकडे. अतिशय उत्तम दर्जाची स्पर्धा आणि या स्पर्धेला 4 चांद लावण्यासाठी 2 संघ आमने सामने लढत आहेत. SMG नावडे तर एका बाजूला आमच्या पंचक्रोशीतील GB स्पोर्ट्स वारदोली. नाण्यापैकीचा कौल लागला तो वारदोली संघाच्या बाजूनं. लेट्स प्ले. उत्तरार्ध सुरू आहे आणि उत्तरार्ध सुरू असताना मात्र खेळ कसा राहील
पहिल्या पूर्वार्धाचा विचार केला तर मात्र धापळकर धावा लागल्या तब्बल 43 आणि 44 धावांचं आव्हान उभं केलं. आमचे अध्यक्ष आदरणीय रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष आदरणीय संदीप पाटील सर यांच्या समवेत आणि महागुरू गडगे सर यांच्या समवेत आज समारोहाची संधी मिळते, हेही आमचं भाग्य आहे. परंतु पूर्वार्धाचा विचार केला तर JB स्पोर्ट्स संघाचं चुकलं काय? सर्वात मोठी चूक क्षेत्ररक्षण. हातात आलेले चेंडू सोडले आणि त्याच्यामुळे धावा वधारल्या. परंतु या धावा वधारल्यानंतर धावांचा पाठलाग जेव्हा करण्याची वेळ येते ना, त्यावेळेला पूर्वार्धामध्ये केलेली एक एक चूक तुम्हाला मात्र जाब विचारते आणि तो जाब त्याचा उत्तर देताना मात्र पहिल्या चेंडूवर ठोकला चौकार फलंदाज महेश पाटीलनं आणि सुरुवात चांगली झाली. तर याचबरोबर व्यासपीठावरती ज्यांचं आगमन झालेलं आहे ते हरिभक्त पारायण गुरुनाथ महाराज काठे नितलस यांचं इथे आगमन झालं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत बुवा. स्वागत आहे आपलं या व्यासपीठावरती. जोरदार अपील जरूर झालं. पहिल्या चेंडूवर मात्र महेश पाटीलनं चांगला चौकार दाखवला मिड विकेटच्या दिशेनं, पण त्यानंतर मात्र लागोपाठचे 2 चेंडू साहिल खानावकर निर्धाव टाकतोय. पूर्वार्धाचा विचार केला जितेश खानावकरनं अप्रतिम खेळी केली. 2 षटकार 3 चौकार आणि 28 धावा जोडल्या. खराब क्षेत्ररक्षण पूर्वार्धामध्ये पाहायला मिळालं, पण उत्तरार्धामध्ये मात्र त्याचं उत्तर द्यावं लागेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. फटका चांगला आहे, लाजवाब फटका आहे, स्ट्रेट हिटचा फटका. कित्येक वर्ष क्रिकेटमध्ये उगाच नाही घालवले हा दाखवणारा फटका लॉंग स्टंपच्या दिशेने येतोय. उत्तरार्धामधला पहिला षटकार. अतिशय सुरेख फटकेबाजी पाहिली. ज्याप्रमाणे पहिल्या चेंडूवर चौकार घेतला, दुसऱ्या चेंडूवर मात्र निर्धाव, तिसरा निर्धाव, थांबला, वेळ जाऊ दिला आणि मग मात्र प्रहार केला तो महेश पाटीलनं. अतिशय उत्कृष्ट दर्जाचा हा फटका. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला तुमची इनिंग संपवायची आहे, याची नोंद घ्या. हे स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे. 15 मिनिटांमध्ये जर 3 षटकं झाली नाही तर एक क्षेत्ररक्षकाला मात्र 30 यार्डाच्या सर्कलमध्ये यावं लागेल. पुन्हा एकदा जोरदार टाकलेला टप्पा साहिल खानावकरचा. मिड विकेटच्या दिशेने चेंडू जाईल, क्षेत्ररक्षक येईल आणि उचलला जाईल, फेकला जाईल. धाव मात्र मिळेल 1. 11 पर्यंत मजल मारली जाते. 11ची सरासरी राखायची आहे 4 षटकामध्ये जिंकण्यासाठी. आणि पहिल्या या पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र ती सुरुवात करताना विनायक मोरे हा आणखीन एक जिगरबाज खेळाडू या संघामध्ये. मागच्या वर्षीचा युनिफॉर्म खेळाडू, अनेक 50s त्याच्या नावावरती होत्या. तो विनायक मोरे मात्र असेल स्ट्राईकवर. अतिशय उत्तम दर्जा खेळ करणारा संघ आहे, पण नावडे संघसुद्धा तेवढ्याच ताकदीनं लढणारा संघ आहे. धापळकर धावा जरूर लागले. 43-44चं आव्हान आहे आणि धावांचा पाठलाग करण्यासाठी मात्र सुरुवात चांगली झाली आहे. अकोट टप्प्याची गोलंदाजी पॉईंटच्या दिशेने टोलवायचा होता. 2 मोठे फटके सोडले तर चांगली गोलंदाजी राहिली. 1 चौकार 1 षटकार एकेरीचा 1 फटका 3 निर्धाव चेंडू. संमिश्र गोलंदाजी राहिली. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि 44 धावांचा पाठलाग करणारा JB स्पोर्ट्स वारदोळी संघ जाऊन ठेपतोय बिनबाद 11वर. त्या भूमिकेमध्ये चोख कामगिरी करताना सुनीलदादा पाटील, मुरबी रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे प्रमुख ज्यांची ओळख राहिले रविदादा पाटील, रोहिंजन ही जोडी सदैव आणि त्यांच्यामधला आणखीन एक ट्रम्प कार्ड जावेद फरीद सर मात्र पंचांच्या भूमिकेमध्ये असतील. हा पंचांचा पॅनल जावेद फरीद सर, रविदादा, सुनीलदादा मंडळी असले की अगदी बिंदास्त राहायला काही हरकत नाही. कारण ज्याप्रमाणे निर्णय असतात, डिसिप्लिन असतात, सगळं 20 मिनटं विसरू नये. 15 मिनिटांमध्ये पहिली 3 षटकं पडली गेली पाहिजेत, याची नोंद घ्यायची आहे. 11 धावा पहिल्या षटक्या समाप्तीनंतर. महेश पाटीलनं कित्येक वर्ष क्रिकेटची सेवा केली आहे वारदोळी संघासाठी आणि तो महेश पाटील मात्र पुन्हा एकदा क्रीजवर उभा आहे. संदेश भोपी गोलंदाजीच्या मार्कवर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. काय लाजवाब फटकेबाजी, गुडघा टेक, तमाशा देख, तमाशा दाखवला. बॅकवर्ड स्क्वेअरच्या मधून मात्र हात टोलवलाय. षटकार.
बोल गुडघे टेकून शॉट मारतो साऱ्यांची वाट लावतो SDC सँडी डीजेची तोड आजवर नाही आली कारण ज्याप्रमाणे टायमिंग आहे या ऑपरेटर मंडळीला मात्र कमालीचा क्रिकेटमध्ये रंग भरलाय. ज्याप्रमाणे खेळाडू खेळतात, पंचगिरी करतायत, समालोचक बोलत असतात, परंतु सर्वांना आपल्या तालावर नाचवणारी मंडळी म्हणजेच हे डीजेवाले आणि त्यापैकी सँडी डीजे वलवली आणि त्याचबरोबर त्यांचा ऑपरेटर SDCला सदैव सलाम. फुलातून टायमिंग इथे मात्र क्रिकेटमध्ये चेंडूफळीमधली टायमिंग पाहिली, ठोकला षटकार आणि त्या षटकाराला मात्र धावांचं अंतर आणखीन कमी केलं गेलं. 18 चेंडूमध्ये 33 धावांची गरज होती, 17-27वर गणित राहिलं आहे. फक्त महेश पाटील मोठ्या फटक्यांचा खेळ दाखवतोय. 2 षटकार 1 चौकारासहित वैयक्तिक 17 धाव्यांवर तो खेळतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट संदेश भोपी. अकोटप्प्याची गोलंदाजी आता मात्र फिरकीचा ताल दुरून चेंडू टाकला. या धावपट्टीची ओळख होणं फलंदाजांना किंवा गोलंदाजांना महत्त्वाचं आहे. चेंडू डॉलरमध्ये आला तर फटके मोठे जातात, परंतु फिरकीच्या तालावरती हा चेंडू नाचला. आपण पाहतोय की सुधीर आगलावे गोंधळेकरांची चोख भूमिका कित्येक वर्षापासून या मिनी मानकरी स्टेडियमवर आमच्या अंकुशदादांच्या स्पर्धेमध्ये सदैव करताना पाहतो. पुन्हा एकदा समोर टाकलेला चेंडू, पुन्हा एकदा समोर टाकलेला चेंडू, समोरला माफी नाही, चुकीला माफी नाही. लॉगऑफची सीमारेषा महेश पाटील पुन्हा एकदा भेदतोय आणि या युव्हेरेसनेला भेदत मात्र ठोकतोय षटकार. ग्रुप ग्रामपंचायत वारदोलीचे विद्यमान उपसरपंच हेमंतजी तांडळ या सामन्याचा आनंद घेत आहेत. जितू बताले माजी उपसरपंच हेही या सामन्याचा आनंद घेत आहेत, त्यांचे विशेष कौतुक. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न सपेशर अपयशी होतोय. फिरकीपट्टूंची सुधीर जर विचार केला ना हा वीक झोन राहिला आहे. फिरकीपट्टू जेव्हा जोरात चेंडू टाकायचा प्रयत्न करतात तेव्हा मार खातात. आपल्या मूळ तंत्राला विसरलात ना की तुम्ही मार खाणार. चांगला टॅप केलाय, चांगला टॅप, अतिशय सुरेख डीप एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडू भरता वेगानं जातोय, थांबत नाही. अकोट टप्प्याच्या गोलंदाजीला मात्र हेरलं आणि महेश पाटीलनं मात्र लाजवाब ठोकला चौकार. तीन षटकार 2 चौकार आणि विचार केला तर 5 निर्धाव चेंडू, सगळंच काही पाहायला मिळतं आहे. एका दुसरा निर्धाव चेंडू वारदोळी संघाला त्रासदायक ठरत नाहीत, कारण महेश पाटील मात्र अतिशय उत्तम दर्जाची फलंदाजी करतोय. आणखीन एक चांगला फटका आहे, जागा रिकामी केली. लॉंग ऑफचा शतरक्षकाला थोडासा कव्हरच्या दिशेने ढकलला आणि ती रिकामी जागा हेरली आणि कशा प्रकारे फटकेबाजी करायचं दाखवला आदर्श नमुना. आणि हा मात्र आणखीन एक लाजवाब चौकार. तर याचबरोबर मोरबे गावचे सन्माननीय बालाराम उसाटकर यांचं इथे आगमन झालेलं आहे, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि त्याचबरोबर बालू पाटील साहेबांचं देखील आगमन झालं आहे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. तसेच आमचे सेवन पाटील हे देखील इथे उपस्थित होत आहेत, त्यांना देखील विनंती आहे की आपण देखील यावं व्यासपीठावरती. शिवनदादा या, स्वागत आहे आपलं. धावफलकावर धावा लागल्या तब्बल 31 आणि त्या वैयक्तिक एकट्याच्या म्हणजेच महेश पाटीलच्या हातामध्ये. SDCनं गाणं लगवाला पाटलाचा लेख आणि हा पाटलाचा लेख माझी उपसरपंच होऊन गेलाय. राजकारण, क्रिकेट आणि क्रिकेटमध्ये कित्येक वर्ष हा मात्र खेळ अतिशय उत्तम करताना पाहतोय. तोच खेळ राहिला आहे, परंतु इथे जर जिंकायचं असेल ना SMG नावडे संघाला तर एक चमत्कार दाखवणं गरजेचं आहे. विनायक मोरे असेल स्ट्राईकवर, गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज असेल रोहन खानावकर. पूर्वार्धामध्ये जितेश खानावकरनं जोडलेल्या 28 धावा वाया जात आहेत की काय अशी शंका आता मात्र निर्माण व्हायला लागली आहे. उत्तम खेळ, बहारदार खेळ राहिला आहे महेश पाटीलचा.
11 चेंडूमध्ये 31 धावा महेश पाटीलनं जोडलेत. आता पुन्हा एकदा विनायक मोरे. अकोट टप्प्याची गोलंदाजी. इथे बरंच काय घडणार. इथे मी तू झालं, परंतु परतफेड केली जाते. नामी संधी होती महेश पाटीलला बाद करण्याची. हा दोघांच्या मधला समन्वय नाही साधता आला. म्हणजेच विनायक मोरे आणि महेश पाटील यांच्यामधला कम्युनिकेशन गॅप दिसली. महेश पाटील सरळ स्ट्राईकवर जाण्याची धावला जरूर, परंतु विनायक मोरेनं मात्र वेट अँड वॉच केलं. बाद होऊ शकला असता, परंतु खराब फेकी आली आणि मी म्हणेन की हा जीवनदानच महेश पाटीलला मिळतोय. पहिला चेंडू निर्धाव. 11 चेंडू 13 धावांची गरज. फिरकीची जादूगरी. मी म्हटलं होतं की फिरकीपट्टू ज्या वेळेला आपल्या मेरिटप्रमाणे गोलंदाजी करतील ना, त्यावेळेला ती गोलंदाजी उत्तमच होते. आता चेंडू पाहिला, लेग ब्रेक इथे नक्कीच पाहायला मिळाली. विनायक मोरे स्पेशल फसला आणि निर्धाव चेंडू सांगता झाली. पुन्हा एकदा 10 चेंडू आणि 13 धावा. वाईट बॉल कॉल. थोडासा एक्स्ट्रा ऑफसाईडच्या स्टंपच्या बाहेर निघाला चेंडू. त्याच्यामुळे पंच सुनीलदादा पाटील यांनी मात्र सांगितलं की हा वाईट बॉल कॉल आहे. अवांतरची धाव. 2 निर्धाव नंतर 1 वाईट बॉल. आणखीन एक चांगला चेंडू. हे षटक जर चांगलं पडलं, अंतिम षटकामध्ये 10 धावा जर उरल्या, तर लढवय्या खेळ हा SMG नावडे संघ करू शकतो. यासाठी बीज मात्र रोवली जात आहेत. ती म्हणजेच गोलंदाज रोहन खानावकरच्या माध्यमातून अफलातून गोलंदाजी. विनायक मोरे 5वा निर्धाव चेंडू खेळतोय. एका बाजूला महेश पाटीलचा विस्फोटक खेळ, तर एका बाजूला मागच्या वर्षीचा इन्फॉर्म प्लेयर विनायक मोरे लागोपाठ खेळतोय निर्धाव. एक षटक या सामन्याला युटर्न देऊ शकतो. अंतिम षटकामध्ये 10 धावा उरल्या तर समीकरण कसंही बिघडवू शकतं वारदोरी संघाचं. आव्याकात आलेला विजय इथून कदाचित रोहन खानावकर दूर घेऊन जाईल की काय, ही शंका निर्माण होते. 4 चेंडू षटकामध्ये निर्धाव टाकले, 1 फक्त अवांतर. आणि म्हटलं होतं सुधीर की जर फिरकीपट्टूंनी धावपट्टीचा नीट आढावा घेतला, आपल्या मेरिटप्रमाणे गोलंदाजी केली, तर अशा प्रकारची गोलंदाजी होते. हे जिता जागता उदाहरण. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट. आता मात्र आखूड टप्प्याच्या निरखून पाहिला, वेट अँड वॉच केला, जास्त आखूड पडला आणि कव्हरच्या डोक्यावरून काय लाजबाब. 4 चेंडूमध्ये कमावलं. इथं मात्र रोहननं एका चेंडूवर गमावलं. आला षटकार. अतिशय सुरेख फलंदाजी पाहिली आहे. कारण ज्या प्रकारचा खेळ सुरू आहे, पहिल्यांदा 4 चेंडू निर्धाव खेळ आहे, प्रेशर क्रिएट झाला. आत्ता कदाचित अंगावर सामना येणार, मग अंगावर आल्यावर सिंगावर घेण्याचा उपायच उरत नाही हे ओळखलं आणि मग ठोकला षटकार. आणखीन एक चांगला फटका आहे, कारण सीमारेषाच्या दूर क्षेत्ररक्षक आहेत, परंतु गोलंदाज स्वतः 30 यार्डापर्यंत जातील आणि चेंडूला उचलतील, फेकतील. धाव मात्र आली 1. 4 निर्धाव चेंडू. त्यानंतर आलेल्या षटकारांना मात्र राहत कस म्हणजे की श्वास घेतला, तो म्हणजे वारदोरी संघानं धावा लागल्या. त्या तब्बल 39 जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 5 धावांची गरज. पाणी. उगवला तारा तिमिर. अरे अनेक झाले या पुढे होतील, जाणता राजा एकच झाला, तो फक्त आणि फक्त राजा शिवछत्रपती. राजा होण्यासाठी तुम्हाला लढाया कराव्या लागतात, परंतु जाणता राजा होण्यासाठी तुम्हाला प्रजेचं पोटच्या पोरासारखं संगोपन करावं लागतं. आपल्या माणसांना सोबत घेत असंख्य लढाया लढत
मात्र खऱ्या अर्थानं आपल्या माणसांना जपावं लागतं आणि त्या वेळेलाच राजाचं जाणतं राजा होतो आणि तोच जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज. तर याचबरोबर व्यासपीठावरती ज्यांचं इथे आगमन झालंय पाले बुद्रुकचे सन्माननीय रवींद्र म्हात्रे साहेबांचं हार्दिक स्वागत आहे या व्यासपीठावरती. तसेच अजय पाटील आणि अंकुश पाटील यांचं देखील इथे आगमन होते. त्यांना देखील विनंती आहे की यावं आपण देखील व्यासपीठावरती. एखादा चमत्कार SMG नावडे संघाचा गोलंदाज करेल की महेश पाटील आणि विनायक मोरे या सामन्याला सहज कलाटणी देईल. विनायक मोरेनं अंतिम चेंडूवर धाव घेतली 1 आणि स्ट्राईकवर पुन्हा एकदा आलाय आणि 6 चेंडू 5 धावांचं गणित आहे. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज आदिनाथ. आणखीन एक जुना जाणता खेळाडू आदिनाथ पाटील. अतिशय उत्तम दर्जा अनुभव असलेला हा खेळाडू आहे. परंतु सुंदर टॅपिंग कव्हर पॉईंटच्या दिशेने चेंडू टोलवलाय. धाव मात्र मिळेल ती फक्त आणि फक्त 1. कारण आता फटकेबाजींची गरज आहे का? एकेरी दुहेरीवर भर देत सामना संपवला जाईल का की फटकेबाजीच्या नादामध्ये जर एकाच दुसरी विकेट आदिनाथने जर घेतली ना तर मात्र नावडे संघ पुन्हा एकदा सामन्यामध्ये कमबॅक करेल. परंतु जो खेळाडू युनिफॉर्ममध्ये खेळतोय अफलातून खेळ करतोय तो महेश पाटील असेल स्ट्राईकवर. फुलटॉस चेंडू होता. सगळंच अघटित घडतंय. इथून गोटी नेम जरूर लावला होता. जोरदार अपील झाला. बॅटच्या कडेचा आवाज इथपर्यंत कदाचित आला होता परंतु जोरदार अपील झाला. त्या अपिलामध्ये राहिला गोलंदाज. चेंडूला पकडला फॉलो थ्रूमध्ये. नामी संधी पुन्हा एकदा महेश पाटीलला बाद करण्याची रनआउटच्या रूपाने आली होती. ती नामी संधी हुकली. विचार केला तर नेमकं काय घडलं? जर विकेट्स पडल्या असती तर धाव आली नसती. एक धाव लाख मोलाची इथं बनली आहे. अगदी ज्याप्रमाणे सोनं ग्राममध्ये विकला जातो ना ती धाव या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल, रात्रभर आपल्याला खेळायचं असेल, दुसऱ्या फेरीमध्ये पोचायचं असेल तर तुम्हाला ह्या छोट्या छोट्या हाफ चान्सेस फुलमध्ये कन्वर्ट करावे लागतात. ते कन्वर्ट आदिनाथ करू शकला नाही. धाव मात्र आली 1 आणि गणित उरलं 4 चेंडू 3 धावा. चला स्प्रे घेऊन जा. स्प्रे आतमध्ये गरज असेल तर घेऊन जा. नको ना? क्रॅम्प आलाय का? ओके. तर बघा यानंतरच्या ज्या लढती आहेत त्या सर्व संघांना विनंती आहे की आपण उपस्थित राहायचं आहे. कारण प्रत्येकजण सांगतोय की आम्हाला उशीर होईल, दत्त जयंती आहे, प्रोग्राम आहेत. पण तुम्ही नाईट खेळताय. पण नाईट आता पहिला सामना इथे संपायला आला तरी अजून दुसरे संघ उपस्थित नाही आहेत. ही एक खंत आहे आपल्या रायगडच्या क्रिकेटची. कारण काल पहिला उद्घाटन असल्यामुळे थोडा उशीर झाला. परंतु आज आम्ही ठरवलं होतं की 6:30 वाजता सामने सुरू करू. पण तो 7-7:30च्या दरम्यान आज सामने सुरू झाले देखील. पण आता तो सामना संपायला आला, पुढचं संघ उपस्थित नाही आहेत. मग आयोजकांनी पॅनल्टी दिल्यानंतर मग सांगतात की पॅनल्टीमुळे आम्ही हरलो. आणि ज्या संघाने जर गैरवर्तणूक केली तर मात्र या मिनी वानखेडे स्टेडियमवरती ही स्पर्धा नाही तर अनेक पुढच्या स्पर्धांमध्ये देखील अशा संघांना सहभागी होता येणार नाहीये. येस, थँक्यू. रिटायर्ड हर्ट मात्र होताना इथे पाहतोय आपण महेश पाटीलला. एकदा जोरदार टाळ्या होत्या महेश पाटीलसाठी. लाजवाब खेळ राहिला या पूर्ण सामन्यामध्ये. अप्रतिम खेळ. कल्पेश भोईर नवीन फलंदाज क्रीजवर जाताना पाहतोय आणि गरज उरले 4 चेंडू 3 धावा. विनायक मोरे स्ट्राईकवर. आदिनाथच्या हातामध्ये चेंडू आहे. आदिनाथनं खूप सामने नावडे संघासाठी मी कित्येक वेळा पाहिलाय की अप्रतिम खेळ करताना आदिनाथला पाहिलाय. तो आदिनाथ मात्र गोलंदाजीच्या मार्कवर. हा फटका मात्र बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेनं आला. धाव मात्र येईल 1. नावडे संघाचा विचार केला तर नितीनजी कोळी सामन्याचा आनंद घेत असतील त्यांचंही मी स्वागत करेन. कारण नितीन कोळी हे नाव मित्रांनो रायगडकरांसाठी, पनवेलकरांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. क्रीडा क्षेत्रामध्ये ज्या माणसानं उंच भरारी घेतली आणि आपल्या कर्तृत्वावर अनेक पदकं जिंकली आणि आपल्या गावाबरोबर पंचकोश नाव मोठं करणारा गाव नावडे गावातील नितीन कोळी यांचंही स्वागत. प्रशांतजी खानावकर सर असतील, रायगड टेनिस क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत.
महेश या संघाचा चांगला खेळाडू, नावडे संघाचा आणखीन एक चांगला खेळ, आणखीन एक चान्स, लागोपाठ चान्स येत आहेत आणि ड्रॉप केलं जात आहे. अशा चान्स तुम्हाला घरचा रस्ता दाखवेल. अशा सुटलेल्या चान्सेस तुम्हाला मात्र आजच्या या स्पर्धेमधून कदाचित मुकावं लागेल. धावपलकावर धावा लागल्या. तब्बल 43 जिंकण्यासाठी 2 चेंडू कंपल्सरी, 1 धावेची गरज. हा चेंडू जर स्टॉप झाला असता, जर तर मध्ये क्रिकेट राहिली असती, परंतु नाही झाला. 2 चेंडू 1 धावेची गरज, कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ही धाव काढणं गरजेचं आहे. या चेंडूवर धाव येईल की अंतिम चेंडूपर्यंत चित्तथरारक हा सामना रंगेल. काय खेळ केलेला विनायक मोरे की आदिनाथ या सामन्यामध्ये रंग भरेल. या स्पर्धेमधलं अस्तित्व हा चेंडू ठरवेल. 2 चेंडू 1 धावेची गरज. धक 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 क्लिअर केली जाते आहे. रिकामी जागा पुन्हा एकदा हेरली. आपल्या हलक्या हाताने चेंडू खेळला, लॉंगऑफच्या दिशेने चेंडू गेला. या चेंडूवर धाव मात्र आली विनायक मोरेच्या बॅटमधून 1. आणि अशा प्रकारे GB स्पोर्ट्स वारदोरी संघ मात्र विजय होतोय. विजय संघाचा मनपूर्वक अभिनंदन. दुसऱ्या फेरीत संघ दाखल झालाय. तर इथे मात्र नावडे संघाचा खेळ मी म्हणेन की चांगला जरूर राहिला. गोलंदाजांनी 20 धावा जिथे संदेश भोपीच्या गोलंदाजीवर आल्या, 2 षटकार 2 चौकार, आणि तिथेच मात्र सामन्याला गिरकी भेटली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. रोहन खानावकरनं चांगला कमबॅक केला, परंतु राहिलेल्या 5 धावांमध्ये लढला आदिनाथ पाटील, परंतु अंतिम क्षणी मात्र पराभव स्वीकारावा लागला. पुढच्या स्पर्धेसाठी तुम्हालाही खूप साऱ्या शुभेच्छा. आणि सामन्याचा सामनावीर नो डाऊट 43 धावांचा उभ्या असताना 44 धावांचा पाठलाग करताना एकतर्फी ज्यानं सामन्याला गिरकी दिली, अफलातून इनिंग खेळला. 12 चेंडूमध्ये 32 धावांचा विस्फोटक खेळ केला आणि शेवटी रिटायर्ड हर्ट होऊन तो बाहेर आला. तो महेश पाटील, सामन्याचा सामनावीर महेश पाटील. यायचा पण हॅलो, चला टेंभोडे आणि तळोजा मजकूर, पेंदर आणि रोंजनबी. चला, जर आपण आला असेल तर या, थोडासा सहकार्य करा. तत्पूर्वी आपण व्यासपीठावरती काही मान्यवर उपस्थित आहेत, त्यांच्या सन्मान सोहळ्याकडे वळणार आहोत. ज्यांनी या स्पर्धेसाठी आपला अमूल्य वेळ दिला त्या सर्व पाहुण्यांचा आपण सन्मान इथे करणार आहोत. तत्पूर्वी आजचा जो पहिला सामना झाला, दोन्ही संघांचा आपण आभार